संतोषी संपत बांगर या हिरकणी पुरस्कार प्राप्त इथे उपस्थित आहेत। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या चॅनेलसमोर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। वाहन नाही, धार आहे, ती दगदगती धार आहे। स्त्री ही एक अबला नाही तर ती एक सबला आहे। शिवरायांना घडविणारी एक जिजामाता, अन्याय अन्याय तिने घटविला, या जिजाऊ मातीने असा शिवराय घडविला, या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला। शिवरायांना घडविणारी एक आदर्श माता जिजाबाई होती। आज महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि सुनिर्मल फाउंडेशनने आज महिलांच्या कर्तृत्वाला पुढे नेण्यासाठी जे व्यासपीठ उभे करून दिले आणि स्त्रीच्या कर्तृत्वाची उंच भरारी गगनापर्यंत नेण्यासाठी जी प्रेरणा दिली, त्या निमित्ताने मी या सुनिर्मल फाउंडेशनचे खूप खूप आभार मानते। आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही शिक्षक मंडळ ही विद्यार्थ्यांना घडविण्याचं सुजाण नागरिक सुसंस्कारित नागरिक घडविण्याचे जे कार्य करतो, त्यात मैत्रा फाउंडेशनने आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे किंवा आमच्या शिक्षकांच्या मदतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी, बेघर विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी आमचे सदैव सहकार्य हे राहीलच। आणि स्त्रीची उंच भरारी मारण्यासाठी जी प्रेरणा आम्हाला सुनिर्मल फाउंडेशनने दिली, याबद्दल मी फाउंडेशन चे खूप खूप मनापासून आभार मानते। आणि मला प्रेरणा देणारे आपले संपादक श्री सन्माननीय श्री दत्ताजी खंडारे साहेब यांचे मनस्वी आभार मानते। त्याचबरोबर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आई वडील, माझे पती श्रीयुत संपत बबन बांगर यांचेही मनस्वी आभार मानते। आणि अशीच त्यांच्याकडनं प्रेरणा मला सदैव मिळत राहो। माझी सहकारी मैत्रीण वंदना मोरे हिचंही वेळोवेळी मला सहकार्य लाभत गेलं आणि माझी प्रेरणा वाढत गेली। याबद्दल या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या या कार्याला सलाम करते। जय महाराष्ट्र, धन्यवाद। सर या प्लीज प्लीज का हो चला लवकर या 2 मिनिटं माजी महापौर स्नेहलताई आंबेकरांनी आता जे सुंदर विचार मांडले, देशाच्या भवितव्याकरता चांगलं आहे की संविधान हे जगलं पाहिजे आणि महिलांची सुरक्षता ऐरणीवर आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे। आपल्या माता भगिनीसारख्या महिला असतात, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे हे त्यांनी माझ्या डोळ्यात आठवलं। बऱ्याच महिला इथे आल्या, पण त्यांनी जे विचार केले माझ्या डोळ्यात पाणी आलं। खरंच सांगतो ताईंबद्दल मला आदर काय की मुंबईच्या लोकप्रिय नगरसेविका, माजी महापौर म्हणून त्यांचं मी कार्यसम्राट नगरसेविका आणि माजी देवळेकर आणि आम्ही त्यांचं कौतुक करतो। त्यांच्या वाढदिवसाला मी गेलो, आमच्या भव्यवादाच्या कार्यक्रमाला मी त्या आल्या आणि आज त्या सुनिर्मल कार्यक्रमाला त्या आल्या। अतिशय आनंद झाला। ताई येतात त्याला मला आनंद झाला, उशिरा आल्या पण त्या कार्यक्रम आठवून त्या आल्या, मला धन्यवाद आला। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। साऱ्या शुभेच्छा। त्यांचं साप्ताहिक भगवे वादळ हा जो निर्भीडपणे पत्रकारितेचं त्यांचं काम आहे ते दत्ताजी खंडारे नेहमी करत असतात आणि त्यांनी खरं तर पत्रकारिता म्हटलं तर निर्भीडता ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु आज आपण बघतोय आज जे समाजात चाललेलं आहे त्याच्यामुळे निर्भीडता कुठल्या दिसून येत नाही आहे। प्रत्येकजण कोणत्या तरी दबावाखाली वावरत आहे, परंतु खंडारे भाऊ हे नेहमीच सत्याच्या बाजूने राहिलेले आहेत। त्यांचं वादळ आहे केवळ वादळ नाही आहे तर ते भगवे वादळ आहे आणि ज्याची आज महाराष्ट्राला फारच गरज आहे। सत्तांतर होणं आज खूप गरजेचं आहे, कारण जे काही चाललेलं आहे हिटलरशाही जी चाललेली आहे तिला कुठेतरी नामशेष करणं हे आज काळाची गरज आहे। त्यासाठीच आणि त्याचप्रमाणेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, आज ज्या संविधानामुळे आज आम्ही महिला बाहेर पडलो आहोत। मुंबईचं महापौर पदसुद्धा आम्ही त्यामुळेच घुसवू शकलो आणि आज महिलासुद्धा चांगल्या कार्यरत आहेत, त्या केवळ आणि केवळ या संविधानामुळे आहेत आणि ह्या संविधानाचं रक्षण करणं आज ही काळाची गरज आहे। कुठेतरी संविधानाला हात लावण्याचं काम
आज सत्तेमार्फत होत आहे, तर हा कुठेतरी थांबवण्याचं कर्तव्य आपण प्रत्येक नागरिकाने सुजाण नागरिकाने करावं. आणि येणाऱ्या मी देशांतर करत नाही आहे, तर संविधानाचं रक्षण हे आज काळाची गरज आहे. पुन्हा एकदा मी स्वनिर्मळ फाउंडेशनला खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यासमोर मुंबईच्या महापौर स्नेहलताई आंबेकर या कार्यक्रमाला, हिरकणी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आता त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत या कार्यक्रमामध्ये. स्वनिर्मळ फाउंडेशनतर्फे श्री दत्ता भंडारेजी यांनी महाराष्ट्राची हिरकणी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. हे त्यांचे 7वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचा आजचा कार्यक्रमही फार धडाडीचा होता. खरंच सगळ्याच महिला ज्या 365 दिवस कार्यरत असतात, विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात. आज असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की तिथे महिला नाही आहेत. असं सगळं क्षेत्र आज महिलांनी संपादन केलेलं आहे. म्हणूनच मला असं वाटतं की महिलांचा सत्कार होणं ही काळाची गरज आहे. परंतु महिलांची अपेक्षाही तीच आहे की हा सत्कार तर आहेच, परंतु आज शासनाची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आज ऐरणीवर आहे त्याचंही कुठेतरी निराश होणं गरजेचं. नमस्कार, मी सपना दादावडे. आम्ही जर 25 वर्षांपासून कार्यरत आहे. आमच्या कार्याची दखल घेऊन आदरणीय खंदारे सरांनी आम्हाला येथे बोलवून आमचा सत्कार केला आणि आमच्या कार्याला सन्मान दिला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानते. एका स्त्रीच्या मागे, एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हातभार असतो हे खरं आहे, पण स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा पुरुषाचाही हातभार असतो हे मात्र विसरायला नको. आजच्या या शुभदिनी सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा जो सत्कार झालेला आहे त्या आमच्या सत्काराचं आपलं देण म्हणून SMB यूट्यूबने आमची दखल घेऊन आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल SMB यूट्यूब चॅनलचे मनपूर्वक आभार मानते. खंदारे सरांचे पुनश्च आभार मानते आणि आपल्या सर्वांचे मनसे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मानायचे मॅडम. एक मिनिट जरा महापौर मॅडम, एक मिनिट धन्यवाद माना. धन्यवाद सर. हां, एक मिनिट. धन्यवाद सर्व जना आदावडे मॅडम, शिक्षिका. धन्यवाद. धन्यवाद. स्त्री दिनानिमित्तच नाही, तो कायम मनात आदर असायला पाहिजे एवढीच मी आशा बाळगते. समाजाच्या तळागाळात SMB न्यूज चॅनेल प्रस्तुत आवाज मनोभावनांचा या चॅनेलवर ॲडव्होकेट रोहिणी जाधव या आलेल्या आहेत. ते त्यांच्या मनोगत व्यक्त करत आहेत. नमस्कार. प्रथम मी या फाउंडेशन त्यांची आभारी आहे आणि दत्ता खंडारे यांनी चालवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आत्ताच्या समाजामध्ये स्त्रियांना म्हटलं कितीही स्त्री शक्तीला कितीही प्राधान्य आहे असं म्हटलं तरीही खेडोपाडी आणि सुशिक्षित समाजातही किंवा अशिक्षित समाजातही स्त्रियांची कुठेतरी कुचंबना होत आहे. त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत आणि अशा या सामाजिक स्थितीमध्ये पुरुषप्रधान मानसिक संस्कृतीचा अभूतपूर्व पगडा आहे. तरीही ह्या परिस्थितीत स्वनिर्मळ फाउंडेशन यांनी स्त्रियांच्या स्त्रीत्वाचा, त्यांच्या कर्तव्याचा, त्यांच्या कर्तृत्वासाठी त्यांचा जो गौरव केला आहे, त्यांचा जो सत्कार केला आहे आणि ते सन्मानित केलं आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया साप्ताहिक मनोभावना यांचा आवाज मनोभावनांचा या चॅनेलवर हिरकणी पुरस्कार प्राप्त महिला आहेत. त्यांनी त्यांचे निवेदन व्यक्त करत आहेत.
नाव सांगा ना. नमस्कार, मी जयश्री नामदेव वाघ. सुनिर्मल फाउंडेशन निमित्त आम्हाला महिला दिनानिमित्त दत्ता खंडारे सरांनी महिला दिनानिमित्त आमचा जो सत्कार केला, त्या निमित्ताने मी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करत आहे आणि धन्यवाद मानते. या फाउंडेशनतर्फे अनेक कार्यक्रम राबवले जातात. अनेक महिलांना, पुरुषांना या फाउंडेशनतर्फे मंच एक प्राप्त झालेला आहे. त्यांच्या कवितांना, त्यांच्या विचारांना इथे नेहमीच वाव दिला जातो आणि अशा तऱ्हेने ह्या फाउंडेशनची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच मनोमन इच्छा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी एक चमक दाखवली आहे. अशा इथे बसलेल्या सर्व माझ्या माय भगिनी, या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सुनिर्मल फाउंडेशन ही 2017ला ज्यांनी सुरुवात केली असे कैलासवासी या संस्थेचे संस्थापक सुनील खंदारे यांनी एक छोटंसं वटवृक्ष रोपटं आम्हाला त्यांनी दिलं की तुम्ही सुरुवात करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि सुरुवात करताना 2017 पासून खूप कार्य केलं. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एक चांगले गुण मिळावे याच्याकरता सातत्याने आम्ही व्याख्यानमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना एक चांगलं कराटे प्रशिक्षण मिळावं याच्याकरता आम्ही 100 मुलांना 3 महिने आम्ही कराटे प्रशिक्षण दिलं. आपल्या सर्व गृहिणी दिवसभर थकतात, काम करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किचनमध्ये असतात. मग आपल्या शरीराचं कुठेतरी आपलं सुदृढ व्हायला पाहिजे, शरीर चांगलं राहायला पाहिजे. याच्याकरता आम्ही एक चांगले योगासन महिलांना मोफत आम्ही 3 महिने दिलं. असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो. आर्थिक म्हणून किंवा मुलांना, गोरगरीब मुलांना डहाणू नॅशनल पार्क, बदलापूर अशा आदिवासी पाड्यातील मुलांना आम्ही त्यांना खाऊ वाटप, कपडे वाटप किंवा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही ब्लँकेट वाटप, म्हणजे अनेक अशा गोष्टी या सुनिर्मल फाउंडेशनच्या माध्यमातून करत आलो. ते करता करता आम्हाला असं जाणवलं की आणखी काहीतरी केलं पाहिजे संस्थेने. मग आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरता कुठेतरी सन्मान त्यांना दिला पाहिजे. म्हणून मागे गेल्या 2 वर्षापासून आम्ही मागच्या वर्षी रनर अॅक्टने आम्ही हा पुरस्कार ठेवला आणि ह्या वर्षी एक हिरकणी म्हणून आम्ही हा महिला दिनमय पुरस्कार ठेवलेला आहे. अशा अनेक उपक्रम आम्ही 2017 पासून ते आता या 7 वर्षाच्या काळामध्ये आम्ही करत आहोत. आणि सुनिर्मल फाउंडेशनचं ध्येय आहे की येत्या या 2030 पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सुनिर्मल फाउंडेशन जाणार एवढं नक्की. कारण या संस्थेचे खरे आधारस्तंभ ज्यांनी आम्ही तर कार्य करतोच, अध्यक्ष म्हणा किंवा बाकी आमचे सर्व आहेत पदाधिकारी आहेत, खूप मेहनत करतायत, पण ज्यांच्या माध्यमातून खरं कार्य होतंय असे ते माझे बंधूच आहेत. ज्यांनी पत्रिकारितेमध्ये म्हणजे आमच्या घरातून आम्ही सुरुवात केली. श्रावण स्मृती मंच म्हणजे माझ्या वडिलांच्या नावापासून आम्ही सुरुवात केली आणि आज साप्ताहिक बघून त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा की मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत त्यांना आज अनेक पुरस्कार भेटले. त्याचा फार मोठा आनंद आहे आणि ह्या संस्थेचे ते खऱ्या अर्थाने असे आधारस्तंभ आहेत. सर्व आयोजित कार्यक्रम तेच करतात. म्हणून मी सर्वांना विनंती आहे की एकदा दत्ता खंडारे यांच्याकडे आपण जोरदार आवाज देऊ आणि एक हात मदतीचा म्हणून आम्ही सुरुवात केली आहे. कारण कुठलीही संस्था चालवण्याकरता
पाडवं लागतं, तसं समाजातील अनेक लोक आम्हाला पाडवा देतच आहेत. पण इथे बसलेल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की आपणही कुठेतरी आम्हाला आमच्या संसार चालवण्याकरता आपले आशीर्वाद तर आहेत, पण आम्हाला एक चांगलं पाठवण सुद्धा मिळावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि माझे लागलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रॉब्लेम झालेला आहे. आज सर्वप्रथम महिला दिनाच्या मी तुम्हा सर्वांना, केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते. कारण तुमचं सगळ्या प्रकारचं स्वास्थ्य, विशेषतः मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर महिलांना सुद्धा तेवढा चांगला रिस्पेक्ट तुम्ही द्या असं मला वाटतं. आणि केवळ एकसारखे आपण त्यांना असं नाही, सगळेच सारखे नसतात, हे पण आहे. कारण नाहीतर माहिती त्या सुरक्षेचा प्रश्न कसा उपस्थित झाला. आज इथे मला खूप बरं वाटलं. स्नेहलताई आहेत, देवळे साहेब आहेत, इथे अचानक भेट झाली आणि तुम्हा सगळ्यांना यांच्या मोठ्या चांगल्या अतिथी तेव्हा इथे येतात तेव्हा एक चांगली उत्साहवर्धक अशी कृती असते. आणि सुनिर्मल फाउंडेशन, दत्ता खंडारे यांचं खरोखरच फार कौतुक मला करावंसं वाटतं. कारण ते समाजामध्ये, महिला भगिनींमध्ये, तरुण मुलांमध्ये उत्साह वाढला पाहिजे, चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे, ह्याच्यासाठी ते काम करतात. आणि ते आज मी हे सगळं पाहिलं आणि खरोखर मला एकदम आश्चर्य वाटतं की एक संस्था कसलीही अपेक्षा न करता त्यांनी डिक्लेअर केलं की तुम्ही सगळ्यांनी मिळून आपली संस्था आहे, आपल्याला मदत केली पाहिजे असं त्यांनी जाहीर केलं. म्हणजे इकडून तिकडून कुठून पैसे गोळा करायचे असता त्यांना माहिती नाही, तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि उत्साह आणि मार्गदर्शन त्यांच्या कार्यातून सगळ्यांना होत आहे. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला इथे राजेंद्र भरत इथे बसलेले आहेत आणि स्नेहलताई त्यांनी तर डायरेक्ट राजकारणालाच हात घातला. तर त्यामुळे मग मला प्रश्न पडला. आधी आमचं ठरलं होतं की त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी तिथे पाया घातला. आता मला काहीतरी बरंच करावं लागतं. त्यामुळे म्हणून सांगते की आमचे सगळे बंधू, समाजामध्ये वावरणारे, कार्य करणारे, पत्रकारितेच्या क्षेत्रात आमच्यासमोर आमचे हेमंत सावंत समोर बसलेले आहे, खूप कार्य करतात. कसलेही पदाची पत्रकार संस्थामध्ये आहे, पण त्यांनी कधी अपेक्षा केली नाही की त्यांच्या कार्यावरती दोन छान झाल्या कधीच. म्हणजे असे सायलेंटली काम करणारे सगळे आहेत. खरं म्हणजे सगळ्यांना मी अशी सांगते की हल्ली TV आपण जेव्हा करतो तर भयंकर असतो. एकसारखा टीव्हीवरती तुम्हाला इतकी हमी मिळालेली आहे की तुम्हाला आता तुम्ही स्वतःलाच जड झालाय तुम्ही असं वाटायला लागलं. याची हमी देतो, त्याची हमी देतो, हमीच हमी आहे. हमी जी मिळालेली आहे तुम्हाला, अरे रोजगार हमी द्या, रोजगार हमी द्या, तुम्हाला सगळ्या शिक्षणाच्या सवलती त्याची हमी द्या. आणि फक्त निवडणुकीपुरतं गॅस सिलेंडर कमी केलं की झालं सगळं तुमचा काही महिलांसाठी कर्तव्य पूर्ण. हे असं होत नाही. सगळे लोक बघतायत आणि काही कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता माझ्या घरात काम करणारी महिला मला सांगते की आमचे 100 रुपये कमी झाले. मी म्हटलं म्हणून काय झालं, 100 मतं द्यायची का? ते मतं नाही द्यायची, हे निवडणुकी पुरतं आहे. म्हणजे लोकांना सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे समजतं आहे की हे काय आहे ते. आता हे राजकारण वगैरे फार झालं, मला आता राजकारण घ्यायचंच असतं. त्यामुळे मला महिलांच्या बाबतीमध्ये एक सांगायचं आहे की महिला आता खूप भराऱ्या मारायला लागते. आज हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आहे. ह्या जागतिक महिला दिन आपण साजरा करत असताना एक बघतो तर सगळीकडे म्हणजे सर्व वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये
वेगवेगळ्या देशांमध्ये महिला दिन साजरा होतो. इतकी महिलांची उत्तुंग भरारी माजलेली आहे आणि सगळ्या महिला त्या प्रत्येक देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये त्या महिलांनी प्रमुख पदं सांभाळली. म्हणजे आपला भारत देश पण त्याच्यात आहे, पाकिस्तान आहे, अर्जेंटिना आहे, इंग्लंड, अमेरिका, एवढे तरी श्रीलंका, खूप अशी देश आहेत की जिथे महिला दिन साजरा होतो आणि महिला प्रमुख पदांवर काम महिलांनी केलेलं आहे. कुठेही कमी नाही. आता महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सगळ्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात मात्र एकही मुख्यमंत्री होत नाही. आता हे काय म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण पुरोगामी म्हणत नाही त्यांच्याकडे महिला मुख्यमंत्री होते, आपल्याकडे होत. मग कसले पुरोगामी होते? आणि पुरुषांची इथे जमलेल्या सगळ्यांना मदत करणाऱ्या पुरुषांची क्षमा मागू. मी सांगते की माता भगिनी तो सहचारिणी तुझी सदा ती गौरव गाड थोरपणाचे तुझ्या बोलवे इतिहासाच्या पाठोपाठ. आता इतिहासाच्या पानोपानी जर तुम्ही आहात तर मग तुमच्या सुरक्षेचा मेहलताईंनी सांगितलं तसं तुमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण कसा झाला? म्हणजे हा जो ढोंगीपणा तो ढोंगीपणा समाजातून गेल्याशिवाय खऱ्या अर्थाने महिलांची प्रगती होणार नाही अशी माझी ठाम भावना आहे. कारण महिलांचा सुरक्षेचा सगळ्यात जास्त परिणाम अनादिकालापासून आणि आपण शिकतो. आपल्याला जर का आपल्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, बलात्कार झाला, हे असले प्रकार जर का अमानवी प्रकार जर का घडले तर आपण आपलं व्यक्तिमत्वच सगळं लपून जातं त्याच्याखाली आणि आपण कायम ह्या गोष्टीला विरोध करीत आलं पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. अनादिकालापासून अठराव्या संत जनाबाई सुद्धा अशी पेटी मूर्ती होती अन्यायाच्या विरोधात. नवऱ्याला तिने ठामपणे सांगितलं की डोईवरचा पदर आला खांद्यावरील त्या आजारी जाईल. तर अशी आणि घाटात सासरच्या लोकांचा सासऱ्याचा सासूचा असा त्यांना असा त्रास व्हायचा. सासू सासऱ्या पूर्वीपासून आता सुद्धा काही काही गोष्टी ऐकायला मिळतात तिकडे चालू असतं. म्हटलं की तिकडे फुलदीपकाची कल्पना आल्यापासून नेहमी सुनेला त्रास द्यायचा हे सासू करते. पुढच्या पिढीमध्ये ही सासू होते तेव्हा ही करते अशी परंपरा आपल्याकडे चालली आहे. संत जनाबाईंचं मला मी सगळ्या नेहमी सांगते. संत जनाबाई कशी ह्याला पेटून उठत होती ते म्हणजे की एखादीने असं सांगितलं तिच्या आरोपातून खंडेराया तुझं करीते नमन, खंडेराया तुझं करीते नवस, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर मुद्देला आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे असं उत्पीडनता येते. जर आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर अशी उत्पीडनता येते आणि त्या 18व्या शतकापासून चालूच आहे. तर ह्याला कुठेतरी गळा बसला पाहिजे आणि जे हे सगळं वातावरण असुरक्षिततेचं आहे हे सगळीकडून असुरक्षित आहे. आर्थिक बाबतीत असुरक्षितता आहे. आपण मला नेहमी सबलीकरणावर महिलांच्या सबलीकरणावर बोलावं लागतं, लिहावं लागतं. हातबल झालेले आहेत होते तर मी म्हणजे की सबलीकरण असलं हातबलीकरण करायला पाहिजे. हातबलीकरण हे आपल्याला केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझा 1.5 मिनिट केव्हा संपून गेलेला आहे. त्यामुळे आम्ही एकदा राजकारण बोलायला गेलो की त्याला अंत नाही, सीमा नाही, काही नाही असं ते राजकारण असतं आणि आजकाल ते जास्तच झालेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी तेव्हा संविधान वाचवण्यासाठी हा देश पुरोगामी खऱ्या अर्थाने बनण्यासाठी संविधानाचं संरक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते
संविधान काय अशा हिंदूमुळे संविधान जाणार नाही. संविधान हे मी सुद्धा संविधानाला हात लावू सांगताय जो कोण संविधानाला हात लावला आम्ही रणरागिणी निवडून तिथे जाऊ आणि वातावरण तयार झाल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने महिला स्वतंत्र होऊ शकणार नाही. त्यामुळे संविधानाची आपल्याला नितांत गरज आहे. आणि दुसरा कोणीही रस्ते बांधले, पूल बांधले आणि मग म्हणून तुमचं संविधानानुसार तुम्ही काम करतायत असं होत नाही. कधी सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. सगळ्यांनी आमिषाला बळी पडता कामा नये. आता निवडणूक आलेल्या आहेत. त्या दिवशी एक बाई सांगत होती की आता साड्या वाटपाचा कार्यक्रम. आणि म्हटलं थांबा जरा, मत तरी द्या. साडीला काही मत असतं. आतापासून सुरुवात झालेली आहे. तेव्हा काही नाही, अजिबात प्रलोभनाला बळी पडू नका. आपण आपल्या अंतर्मनाला विचारा. आपलं संविधान डोळ्यासमोर आलं. संविधान म्हटल्यानंतर आपले महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी कसं सगळं वातावरण एकत्र असं ठेवलेलं होतं. सगळे एक कुटुंबासारखं माझा देश झाला पाहिजे असं सगळं तत्त्वज्ञान त्या संविधानामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचा आदर करून त्याचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे. हे तेवढं डोक्यात ठेवा. आणि आम्ही प्रेमीला बळी पडायचं काही कारण नाही. आम्हाला हमी आहे आमच्या सुरक्षिततेची, आम्हाला हमी आहे आमच्या आर्थिक परिस्थितीची. हे सगळं आमचं झालं तरच त्याला हमी आम्ही म्हणून त्याची हमी काही कामाची नाही. जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. कारण मला आता शेवटचं माझं भाषण ठेवल्यामुळे म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये मला मी अध्यक्ष समस्येचे आहे. त्यामुळे मला थोडंसं जास्त बोलावं लागलं. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते. सहभागी आपण चांगलं काम करतायत त्याचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. मात्र यांच्या विद्यमाने महाराष्ट्राची हिरकणी हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार. माझी नात सृष्टी देवळे हिला जो हिरकणी पुरस्कार मिळाला ते घरी सांगितल्यानंतर मला फार मोठा आनंद झाला. मला काही भावूक आहे. आणि तो आनंद या ठिकाणी मी ते गौरव घेताना पाहणार आहे. हा आजोबा तिचा आजोबा घेणार आहे. मी भाषण न करता मी जी पत्राचं जी कविता लिहिली आहे ती कविता तुम्हाला वाचून श्री फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी हिरकणी पुरस्कार हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. खरं सगळ्या महिला म्हणजे रणरागिणी हिरकणी म्हणतो. खरं ते सार्थ झालेले आहे असंच म्हणावं लागतं. त्या सुनिर्भर फाउंडेशनच्या वतीनं निरनिराळे कार्यक्रम राबवले जातात. मग ते व्याख्यानाचं असू दे, शैक्षणिक असू दे, आरोग्याचं असू दे, सगळे कार्यक्रम ते करीत असतात. म्हणून त्यांना लाखात धन्यवाद देत. ती या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माजी महापौर आदरणीय सुनील आंबेकर आले आहेत. सर्व संपूर्ण सगळे मान्यवर म्हणजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगेन प्रथम एक सामान्य माणूस आहे. तसं तुम्ही आहात तसं सुद्धा मी एक सामान्य माणूस आहे. मी नंतर मग सामाजिक सेवक असेल, नंतर मग मी माजी महापौर आहे. त्यांच्याकडे सामान्य माणूस मात्र निश्चित. आणि म्हणून सामान्य माणूस तुमच्या समोर आज या ठिकाणी उभा आहे. आणि जी कविता लिहिलेली आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. पहिला तरी महिलांसाठी लिहिलेली आहे ती कविता चांगली ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. कारण महिला जागतिक म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अगदी प्रसन्नता आनंदी चेहरा असतो सगळ्यांचा आनंदाचा आहे. महिला दिनाचा दिवस उजाडला, महिला दिनाचा दिवस उजाडला. सर्व महिला भगिनींना फार मोठा आनंद झाला.
भगिनींच्या चेहऱ्यावर प्रसन्न आनंद ओसरला. हाच महत्त्वमय पूर्ण दैवमय नंदादीपाचा तुम्हा सर्वांना प्रकाश मिळाला. प्रकाश मिळाला. ही काही पुरस्कार कार्यक्रम होतो या दादर विभागात. पुरस्कार विजेत्यांचा गौरव होतो या पवित्र पवित्र ग्रंथालय सभागृहात. असेच दिवस असेच भवितव्य उज्ज्वल होत राहो. उजवतेने मधुर तुमच्या सर्वांच्या गुणात सर्वांच्या गुणात. यात माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा आहे. गुजरात बनला नाहीये आणि तो बनू नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न मात्र केला पाहिजे. जय महाराष्ट्र. आता वाटतं महाराष्ट्रातच आहे कार्यक्रम आणि खास करून मुंबईमध्ये. खरं तर सुनिर्मल फाउंडेशन हे फाउंडेशन गेली 7 वर्ष अविरत असं काम करत आहे. मग ते काही काम सामाजिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, पत्रकारितेमध्ये असेल. आणि त्या कार्यक्रमाच्या आजच्या महाराष्ट्राच्या निरकणी या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्यासोबत आणखीन एक महिला. कारण आतापर्यंत महिलांचा आवाज इथे नव्हता. आम्हाला अभिमान वाटतो की आज आम्ही स्तुती सुमनं ऐकण्यासाठी इथे आहोत की काय असं मला भास झाला. आणि तो भास मला वाटतं आम्ही सार्थ झालो. कारण आज आमच्यावरती सगळे पुरुष मंडळी बोलत होते आणि त्या पुरुष मंडळीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काही आपला भिडे मॅडम आपल्या आहेत, त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर ज्यांचा उल्लेख आम्ही कधी माझी महापौर म्हणून करत नाही. आमचे एव्हरग्रीन असे महापौर माझे देवळेजी जे आमचे गुरुस्थानी आहेत तेही ते उपस्थित आहेत. आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर. कारण वेळ आम्हाला दिलेला 1.5 मिनिट, त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही. सर्व उपस्थित मान्यवर खरं बघायला गेलं तर खास करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते दत्ताजी खंडाळे या माणसासाठी. कारण हे पत्रकारितेच्या कार्यामध्ये आहे, परंतु निर्भीड पत्रकारिता काय असते हे त्यांनी साप्ताहिक पर्वे वादळ यामधून नेहमीच दाखवत असतात. आताच खरंच भाऊंनी म्हटलं की जरी आजचं वातावरण आनंदी वातावरण असलं तरी सत्य परिस्थिती आजची काय आहे. खरंच आहे का आपण सुरक्षित आहोत का? महिला इथे जास्त आहेत नाही. बघा किती ऐकायला आपल्याला वाईट वाटतंय. पण अशा सत्ता आपल्याला अशी सत्ता आपल्याला हवी आहे का ज्या सत्तेमध्ये केवळ आणि केवळ राजकारण आहे, सुडाचं राजकारण चालू आहे. जिथे आज माझ्या शेजारी बसलेला माणूस सांगू शकत की आज या पक्षात आहे तो उद्या कुठल्या पक्षात असेल. अशी भीषण परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची दैनंदिन केलेली आहे. आणि कोणी केले हो? ही केली आहे बाहेरच्या लोकांनी केलेली. त्यांनी येऊन आज आपापसात आपली भांडणं लावलेली आहेत. त्यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून आज आपल्या लोकातील माणसांना फोडण्याचं काम केलेलं आहे. आज कोणीही निर्भीडपणे बोलायला तयार नाहीये. आज निर्भीडपणे जर आपली मतं आपण मांडली तर लगेच त्यांना कारावास किंवा त्यांना ईडी-सीडीची तर आहे तो, परंतु सर्वसामान्य माणसाला सुद्धा बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं नाहीये. तर अशा या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जरी हा विषय थोडा आपल्या आजच्या विषयाला विषांतर होत असलं तरी आज गरज आहे लोकशाही वाचवणं. कारण आम्हाला अभिमान आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिली त्या संविधानामुळे आणि आमचे इथून उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज मुंबईचं महापौर पद मला एक अनुसूचित जाती जमातीतून देण्यात आलं, आज महिलेला देण्यात आलं. हे नंतर होईल की नाही याची शंका आम्हाला वाटत आहे. कारण आज बघा हो, महिलांना किती पक्षांनी स्थान दिलेलं आहे. हातावर मोठं बोलण्यात इतकंच मला अभिमान आहे की मी ज्या पक्षाचं नेतृत्व करते त्याचं नेतृत्व करणारं आमचं सक्षम असं नेतृत्व म्हणजे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. ज्यांनी दाखवून दिलं, त्यांनी आज महिलांना प्रत्येक ह्याच्यामध्ये संधी दिलेली आहे. मला अभिमान वाटतं की मुंबईचं महापौर पद निभावल्यानंतर आज मला त्यांनी पद दिलं आहे. ते पुणे शहर महाराष्ट्राचं ते पुणे शहर मुंबईनंतर अग्रणी येतं. अशा पुणे शहराचं महिला संपर्क संघटक म्हणून
एक तरी महिला पदाधिकारी त्यांच्या आहे का मंत्रिमंडळात? अहो, महिला आयोगावरती सुद्धा अजून कोणी महिला त्यांनी दिलेली नाहीये, बरोबर ना? मग आपल्याला जर आपलं महिला पण जपायचं असेल, आपल्याला पुढे कारण चांगलं राजकारण करायचं असेल किंवा चांगलं समाजकारण करायचं असेल तर प्रत्येक महिलेने राजकारणात येणं गरजेचं आहे. कारण आपल्या अधिकारांचं रक्षण इथे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला खास अभिमान वाटतोय की आज आपल्या कर्तृत्वाला इथे सलाम करण्यासाठी आपले पुरुष मंडळी उभे आहेत. आम्हाला का अपेक्षा आहे हो? आम्हाला या पुरस्काराची अपेक्षा नाही, परंतु आम्हाला बरोबरीचं स्थान द्या हे आमची अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की हीच अपेक्षा आज हे पुरुष वर्ग आहे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी आज आपल्याला स्मृती सन्मान आपल्यावरती उधळलेले आहेत, आपल्या कार्याचा गौरव केलेला आहे, परंतु आपल्याला समानतेचा अधिकार सुद्धा त्यांनी आज बसवून दिलेला आहे. त्यामुळे खरंच आम्ही म्हणत नाही आहोत की आम्हाला पुरुषांच्या पुढे जायचं आहे किंवा आम्हाला पुरुषांच्या पाठी राहायचं आहे, तर आम्हाला पुरुषांच्या बरोबरीने जायचं आहे. आणि तेव्हाच मला असं वाटतं की प्रत्येक घटकातील महिलांचा हा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मला इथे तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खास करून सुनिर्मल फाउंडेशनचं आणि खास करून श्री दत्ता खंडारे सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करीन. आम्ही एवढंच करू की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत आणि आम्ही संविधानाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. कारण संविधान आहे म्हणून महिला आहे आणि महिला आहे तरच संविधान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यिक मोहन या सर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय जय.